दीनदुखी गरीब मानवाला अंधारातून प्रकाशाचा मार्ग दाखवणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जोंदेवजी हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच आम्हा सर्वांच्या लाडक्या आई वाराणसी आई या सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत। आईंना माझा प्रणाम। तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष आमच्या नागभीड परिसराचे मार्गदर्शक व आमच्या सर्वांचे मार्गदर्शक श्री गिरीभाऊ लांजेवार साहेब यांना माझा नमस्कार। आदरणीय मंचाला माझा नमस्कार। या बैठकीला उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेविका व सर्व चिकमारावासीय जनतेला सुद्धा माझा नमस्कार। तर आतापर्यंत खूप सुंदर असे मार्गदर्शन इथे झालेले आहे। तर या मार्गदर्शनातून एक गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की आमचे सहकारी श्री अतुल भाऊ पांडव यांनी एक सुंदर असा विषय या बैठकीत मांडण्याचा प्रयत्न केलाय की आजच्या युगात सर्वांना असं वाटते की आई वडिलांची सेवा करावे, पण काही परिस्थितीमुळे ते आई वडिलांची सेवा करू शकत नाहीत। त्यांच्यापुढे अशी परिस्थिती असते की जसे आमच्या सुपारी साहेबांनी सुरुवातीला म्हटले कहू तो मां मर जाए ना कहू तो बाप कुत्ता काय, अशी द्विधा मनस्थिती त्यांच्या पुढे असते म्हणून ते करू शकत नाहीत। आजच्या पिढीमध्ये सासू सासऱ्याची सेवा करणं जीवावर येते, पण त्यांना वाटते की माझ्या भावजाईने माझ्या आई वडिलांची सेवा बरोबर करावी। अशा खूप साऱ्या सेविकांना सुद्धा वाटत असते आणि ज्या सेवकाला त्याच्या सुनेकडून सेवा मिळाली किंवा मुलांकडून सेवा मिळाली अखेरच्या काळामध्ये, तर खरंच सांगतो की त्यासारखा भाग्यवान सेवक नाही। तर आज दुर्मिळ परिस्थिती येऊन गेलेली आहे। जोपर्यंत त्याच्यामध्ये रक्तशक्ती असते, कमवता असते, त्यापर्यंत त्या माणसाची कदर जीवनात असते, घरी असते। पण जसा तो रिटायर होतो, पैसे येणं बंद होतात, तशी तशी त्या माणसाची किंवा त्या सेविकेची म्हातारपणी कदर होत नाही। कारण जग हे स्वार्थी होत चाललेले आहे। जग स्वार्थी आहे। म्हणणाऱ्याने म्हटले आहे की सोयरे धोयरे संपत्तीचे साधक अंत्य समय एकल्याचा। अति संपत्ती कमवणे हे सुद्धा चोरांचा धन करण्यासारखंच आहे। कारण जोपर्यंत आपण कमवती असतो तोपर्यंतच आपली कदर असते आणि हा सर्वात मोठा शाप आहे। म्हातारपण हा सर्वात मोठा शाप आहे। कारण त्या काळामध्ये त्याची सेवा होईलच अशी शाश्वती नाही। एका कीर्तनकाराने खूप सुंदर असा दाखला याच्यावर दिलेला होता। म्हणजे तो वाचण्यात आला होता, वाचनामध्ये आला, त्याने खूप सुंदरसा दाखला दिला की एका सुशिक्षित घरी मुलगा चांगला क्लास 1 ऑफिसर, त्याची म्हातारी आई होती, घरी त्याची पत्नी म्हणजे त्या मुलीची सून आणि लहान मुलगा, असा कुटुंब होता। तो ऑफिसर असल्यामुळे त्याला ड्युटी निमित्त रोज सकाळी ऑफिसात जावं लागायचं, बाहेर जावं लागायचं। तेव्हा त्या घरी ती म्हातारी, ती सून आणि तो लहान मुलगा एवढेच जण राहायचे। तर ती सून जी होती ती तो तिला पती असेपर्यंत त्या म्हातारीचे चांगले बोलायचे, पण जसा तो घरातून बाहेर गेला तसे ते तिला मग द्वेष करू लागायचे, तिरस्कार करायचे, म्हणायचे हे का मला माझ्या मागे आणून ठेवला। आणि आज प्रत्येक घराचं एक वाक्य असते की याने सगळ्या का मलाच दिला का, दुसरे कोणी करणार नाही का, सगळ्या का मला वाटून दिला का, मीच करू का, अशा प्रकारचे वाक्य असतात। सेवा करताना सगळा माझ्याच नावे लावून देणार आहे का, असे सुद्धा वाक्य असतात। तर ते नवऱ्याच्या परोक्ष अपरोक्ष त्या म्हातारीला त्रास द्यायचे आणि तिने एक खूप छान आयडिया करून ठेवलं होतं
ती सुताराकडे गेली. सुतारला त्याने लंबीचा एक चमची बनवून मागितली. तिला त्याला तेल लावून चिकना केला आणि जशी जसा तो तिचा पती बाहेर गेला की त्या काठीला तिला मारायची. ते मारायचे ते असे वेदनेने बिवडायची ती म्हातारी. ती काही करू शकत नव्हती. पण ती आल्यावर आपल्या मुलाला काहीही सांगत नव्हती. कारण तिला वाटायचं का मी जर सांगितलं त्या पतीमध्ये भांडणं होतील म्हणून ती सहन करायची. पण हे सर्व कृत्य तो लहान मुलगा पाहत होता. त्याला वाईट वाटायचं कारण म्हातारी प्रेमळ होती, नातवावर प्रेम करत होती आणि लहान मुलं जे कोणी प्रेम करतात त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतात. त्या मुलाला सुद्धा वाईट वाटायचं त्यावेळेस. हा नित्यक्रम चालू असायचा की रोज मार खायची सुनेच्या हातचा. असे करता करता एक दिवस असा आला की म्हातारीनं देह सोडला. तिचा आत्मा भगवंतात विलीन झाला. ती मरण पावली. जेव्हा अंत्यविधीची तयारी सुरू झाली त्या सुनेनं ती जी मारत होती काठी ती आरती आली आणि तिच्या त्या ठेवली तिरडीमध्ये ठेवली. त्याच्याबरोबर काठी जायला पाहिजे. तेव्हा तो लहान मुलगा धावत आला आणि ती काठी उचलून घेतला. तिची आई म्हणते ही जी काठी आहे म्हणजे ही बला आहे म्हणजे जाऊ दे म्हणजे आपल्याकडे बला होती म्हणजे जाऊ दे म्हणजे गेली चांगली झाली. तो मुलगा म्हणते माझ्या आजीला जाऊ दे म्हणते पण हे काठी राहू दे म्हणते. कशाला म्हणजे जेव्हा तो म्हणजे म्हातारी होशील तुझी सून येईल तेव्हा हीच काठी मी तिला देईन आणि याच काठीने तुला सुद्धा मारेल. याच काठीने तुला सुद्धा मारेल. जसे तू माझ्या आजीला मारली तशी माझी पत्नी सुद्धा तुला मारेल म्हणून काठी राहू दे म्हणजे खूप कामाची आहे. म्हणून सर्वांनी विचार करायला पाहिजे की घरी जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांचा आदर करायला पाहिजे. कारण आमच्या परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष असते राजूभाऊ मलनकर ते नेहमी आपले मार्गदर्शक सांगतात की आई वडिलांची सेवा करा. यावर त्यांचा खूप भर असतो. आई वडिलांचा सेवा करा म्हणजे सासू सासरी सुद्धा सेवा करा हे आलेच त्याच्या अनुषंगानं. पण आजची पिढी त्या त्यांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करीत आहेत असे दिसून येतो. कारण हे सर्व कर्मभोग असतात. बाबांनी म्हटले आहे की अपने अपने कर्मी उतारो पार बाप बेटे का कौन विचार. जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. कर्म आमचे भाऊजी वसंत भाऊजी सांगितलं कर्मामध्ये खूप छान बोलून गेले. कर्म ही अशी शिदोरी आहे कधी या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी सुद्धा पुरत असते. चांगले कर्म कराल चांगला होईल, वाईट कर्म कराल वाईट होईल. या मानव धर्मामध्ये कर्माला खूप महत्वाचे स्थान आहे. कर्म हे मानवाचे पाहिजे, भूताचे कर्म नको. मानवाचे कर्म महादेवी बाबा झुंजुजीने सांगितलेले आहे. 4 तत्व 3 शब्दाला 5 महिन्यामध्ये सेवक कसा असावा आणि सेविका कशी असावी हे महादेवी बाबा झुंजुजीने सांगितले आहे. कर्मावर खूप भर दिलेला आहे. कर्मावर भर देताना आपल्याला विचार करायला पाहिजे की मी आज जे काही करीत आहोत ते काय करत आहोत. आपल्याला लोकांची फसवणूक करून श्रीमंत होण्यामध्ये खूप आनंद असतो. लोकांची फसवणूक करून श्रीमंत होण्यात खूप आनंद असतो पण तो हा आनंद क्षणिक असतो. कारण महादेवी बाबा झुंजुजीने सांगितलेलं आहे की कष्टाचे संपणार नाही, कष्टाचे संपणार नाही आणि हरामाचे पुरणार नाहीत. हरामाचं जर आपण खायला गेलं तर पुरणार नाहीत. कारण हा जीवन हे आपल्याला भगवंताने दिलेलं देण आहे. आपल्या कर्जाप्रमाणे दिलेला आहे. जीवन हा आपलं भगवंताने आपलं कर्ज आहे. त्या कर्जाची आपल्याला वेळोवेळी परतफेड करायची आहे. चांगल्या कर्माला परतफेड करायचं आहे. आणि परतफेड नाही केलं, बँकेला कर्ज घेऊन परतफेड नाही केलं तर आपल्या कर्जाचा डोंगर उभा होतो आणि एक दिवस जप्तीची पाळी येते. तशा प्रकारे ज्या जीवनामध्ये आपण जर चांगले कर्म नाही केले तर आपलं जीवन सुद्धा हा अधोगती वाया जातो. मग भगवंत कोणता खेळ करतो त्याला त्यालाच माहीत. कारण कर्मावर सुद्धा बोलण्यासारखं खूप आहे.
आपल्यामध्ये काही चांगल्या घटना झाल्या घडल्या आपल्यासोबत तरी लोक म्हणतात काहीतरी चांगले कर्म याला केला असेल म्हणून याला चांगले दिवस आले. वाईट काही आपल्या झाला तर याने काहीतरी वाईट कर्म केला असेल म्हणतात आधी आदल्या जन्मी केला असेल म्हणतात म्हणून वाईट दिवस आले. हे कर्म चांगले कर्म असतील तर शिदोरी सारखे आपल्याला पुढच्या जन्मी सुद्धा गाणी येतात. कसे गाणी येतात याच्यातून एक लहानसा उदाहरण मी देतो. हे जे महाभारतावर जेव्हा वाचन केलं छोटासा त्यावेळेस त्याच्यावरती हा दाखला होता. महाभारताचं युद्ध संपलं, कौरव सेना पराभूत झाली, पांडव जिंकले, 100 कौरव मरण पावलेत, पांडवाकडे सुद्धा काही योद्धे मरण पावलेत, पांडवांचे पुत्र सुद्धा मरण पावलेत. व 100 पुत्र मरण पावल्यामुळे धृतराष्ट्र हा वियोगात बसला होता. त्याला खूप दुःख झाले. दुःख करत तो आपल्या महालात बसला होता. तर ते महालात बसला असताना भगवान श्रीकृष्णाला एक गोष्ट कळली की धृतराष्ट्र हा खूप दुःखी झाला आहे व तो वियोग करत आहे, रडत आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे सांत्वन करण्याकरता गेले. सांत्वन करण्याकरता गेले असताना धृतराष्ट्र हा विचारतो की हे वासुदेव, मी असे कोणते पाप केले की मी असा जन्माचा अंधारा झालो आणि माझ्या हयातीमध्ये माझे 100 पुत्र मरण पावले. हा पुत्र वियोगाचा जो शोक आहे हा खूप अत्यंत वेदनादायी असतो. त्याचे तर 100 पुत्र मरण पावले. तेव्हा भगवान श्रीकृष्णानं त्याला त्याचा आधीचा जन्म दाखवला. आधीचा जन्म दाखवला असताना त्या आधीच्या जन्मामध्ये काय होतं की आधीच्या जन्मामध्ये धृतराष्ट्र हा सुद्धा एका नगरीचा राजा होता. आणि राजा असल्यामुळे या राजे महाराजांच्या लोकांना रिकामपरचे खूप फळं असतात. जेव्हा रिकामपर असते तेव्हा ते शिकारीला जायचे. जेव्हा युद्ध नसायचं काय जणांचा फावली वेळ तर शिकारीला त्यांचा खूप छंद होता. असंच तो राजा शिकारीला गेला असताना दिवसभर भरभर भटकला पण त्याला शिकार मिळाली नाही. शिकार नाही मिळाल्यामुळे त्याला राग आला व त्याच्याकडे आपल्याला बाण ते एका सुकलेल्या झाडावर चालवला. एक झाड असा पूर्णपणे सुकलेला होता. त्या सुकलेल्या झाडावर त्याला बाण चालवला. तो बाण चालवल्यामुळे तो अग्निबाण असल्यामुळे त्या झाडाला आग लागली. त्या झाडाला आग लागल्यामुळे काय झालं की त्या झाडाच्या पोकळ भागामध्ये, कारण आधी जे झाडाचे पोकळ असायचे त्या पोकळ भागामध्ये एक सर्पिल आणि तिचे 100 पिल्ले राहत होते. ते आग लागल्यामुळे ते 100 तिचे पिल्ले ते जागच्या जागी गतप्राण झाले व त्या आगीतून मागे काढत ते सर्पिल मागे सरळ दोन्ही डोळ्याला आंधळी झाली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले तुझ्या आधीच्या जन्मामध्ये तू हा पाप केला होता. त्या सर्पिणीचे 100 पिल्ले तू मारला आणि ती खूप आंधळी झाली म्हणून या जन्मी तू जन्मापासून आंधळा झाला व तुझ्या डोळ्यात देखत तुझे 100 पुत्र मरण पावले. म्हणून आपण कर्म करताना सुद्धा आपण विचार करायला पाहिजे की माझ्यामुळे कुणी दुःखी होता कामा नये, माझ्यामुळे कुणाची हानी होता कामा नये, माझ्यामुळे मी कुणाच्या तरी दुर्गतीला कारणीभूत होता कामा नये. हे आपल्याला मानव धर्मातून शिकायचं आहे. आपण सकाळची विनंती केलो, संध्याकाळची प्रार्थना केलो म्हणजे आपलं काम झालं असं नाही. तर आम्हाला हे पदोपदी लक्षात ठेवायचं आहे की मी कुणाच्या नाशाला कारणीभूत होता कामा नये. आजच्यापासून एवढेच यानंतर अध्यक्ष महोदय सुद्धा आपलं मार्गदर्शन करणार आहे. वेळ खूप कमी असल्यामुळे मी माझे मनोगत पूर्ण करतो. सर्वांना माझा